मित्रांनो, कशा आहात? मस्त ना, मजेत ना, असायलाच पाहिजे. चला तर मग आज आपण या कांद्यामध्ये बघा हरभरा लावायला चालू आहे. आपण आज ह्या कांद्यामध्ये हरभरा लावणार आहोत, कारण पाऊस जास्त पडल्यामुळे कांदा काय असं फारसं एवढं मनावाचं चांगलं आलं नाहीत, म्हणून आपण इथं हरभरा लावायला चालू आहे बघा, बघणार आहोत. कारण आता हरभऱ्याची लागण करायची ही दिवसच आहेत बघा. काय मग आशा नानी, कसं काय चाललंय काम? काय नाही छान हरभरा लावायचं. आणि आपला हे कांदे हे पावसामुळे आलं नाही तर छान आपला हरभरा ही लावायचं चालू करायचं. बर बर बर. काय मग कसं चाललंय, कसं नाही? पाऊस जास्त झाला शेतकऱ्याचं, ती कसं काय सांगा की जरा आमच्या मैत्रिणींना. हे नव्ह का असं सगळं पावसामुळे सगळे नुकसानच आहे की. आता मग कांदे गेले तर हरभरा तर लावणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला एक गेलं तर एक तर फायदा पाहिजे ना. हा बरोबर आहे. मग तुम्ही काय होम मिनिस्टरला गेलता, कसं काय वाटलं तुम्हाला? मस्त, एकदम भारीच वाटलं. लकी ड्रॉ मध्ये माझा नंबर आला, मला स्कूटी गिफ्ट मिळली. बर बर. सचिन दादाचं पण आभार मानते मी. खूपच छान. आणि पैठणी पण भेटली मला. हा, पैठणी पण दिली आम्हाला गिफ्ट. बर 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 बर. छान छान, खूपच छान. आम्हाला पण तुमचं अभिनंदन आहे. थँक्यू आशा नानी. सो मच. मग काय तुमच्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग चांगला असा तुम्हाला वाटलेला आमच्या मैत्रिणींना सांगा तुम्ही. माझ्या आयुष्यातला प्रसंग, मला 2 सुना आहेत त्या. आणि मी पंढरीला महिन्याची वारी आहे त्याचा. आता पहिला गाडा ओढत होती, पण मला आता मला माझ्या पांडुरंगाची आवड. आणि मला वाटतं की पंढरीला जावं पांडुरंगाला. 15 वर्ष झालं माझी चालत वारी आहे. मग माझ्या पांडुरंगाचा मला माझ्या मनापासून मला त्याचा अभिमान आहे पांडुरंगाचा. बर. मग 15 वर्ष झाली माझी वारी बंद नाही चालत, तर माझा असा खूप आनंदाने संसार आहे. हा, कधी सुद्धा म्हणजे कुठलं प्रपंचात माझ्या कमी नाही. त्यात मला वेसच आहे. आणि तुम्ही आम्हाला म्हटलं होतं की मग अशी मी बाबासाहेब आंबेडकरांविषयी जरा थोडस सांगणार आहे म्हणलं होतं. हो, सांगणार आहे. मग माझ्या बाबासाहेबाचं मी आधी पहिली सुरुवात करते, मग तिथून कथेला माझ्या सुरुवात करते. बर बर बर. सांगा आमच्या मैत्रिणींना बाबासाहेबांचं वाक्य, म्हणजे त्यांचं विचार. आतापर्यंत आताच्या पिढीला बाबासाहेबांचं विचार माहित नाहीत, म्हणून तुम्ही सांगा आमच्या मैत्रिणींना. अहो मॅडम, सर्वांना माहित आहे. पहिली पिढी येडी होती, त्यांना काय माहित नव्हतं. पण आता एवढं 5 दिवसात बाळ सुद्धा शाळा शिकून हुशार खूपच आहे. हा बरोबर आहे. म्हणून बाबासाहेबांनी काय काय केलं त्यावेळेला आधीच्या पिढीला कळलं नाही आंबेडकर म्हणजे हे कोण आहे. मग त्यांनी किती सोसलं. आताची पिढी सोसल नाही, अजिबातच नाही सोसणार. मग ज्या वेळेला तुम्हाला सर्वांना किती काय काय घ्या, तुम्हाला पण सगळं असू द्या, काय काय असू द्या, पण तुम्ही नाही त्या वेळेला ऐकलं. पण आता त्याची गरज आहे. पण तुम्ही कशाच्या आधारे वागता? आरक्षण मागता ना, संविधानाच्या आधारे वागता.